नमस्कार, मी करिश्मा. एलव्ही न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत. आपण पाहत आहात एलव्ही न्यूज. श्री म्हसोबा यात्रा उत्सव बेवणूर उद्या सोमवारपासून प्रारंभ. अनेक भागात सध्या यात्रा सुरू आहेत. या यात्रांमध्ये अनेक कार्यक्रम घेतले जातात. अनेक भागात तमाशा, ऑर्केस्ट्रा, कुस्त्या देखील घेतल्या जातात. जत तालुक्यातील श्री म्हसोबा बेवणूर यात्रेस उद्या सोमवार 9 मार्चपासून प्रारंभ होणार आहे. 9 मार्च 2026 गोडवा नैवेद्य, बोनी, सायंकाळी 8 वाजता ऑर्केस्ट्रा, सप्तसूर या सर्व यात्रा उत्सवांसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. दिनांक 10 मार्च 2026 बकरी, सायंकाळी 8 वाजता लता लंका पाचेगावकर लोकनाट्य तमाशा. दिनांक 11 मार्च 2026 पालखी सोहळा सकाळी 6 वाजता, सकाळी 10 ते 2 पर्यंत लोकनाट्य तमाशा. दिनांक 11 मार्च 2026 रोजी दुपारी 3:30 वाजता आंतरराष्ट्रीय कुस्त्यांचे मैदानाचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी यात्रा कमिटीने दिलेल्या प्रतिक्रिया पाहूया. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आपल्या एलव्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. एलव्ही न्यूज चॅनलसाठी मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे. नमस्कार. एलव्ही न्यूज चॅनलच्या बातमीमध्ये मी चॅनलचा संपादक विलास लोखंडे आपलं सहर्ष स्वागत करतो. आज आपण आलेलो आहोत जत तालुक्यातील कोपऱ्यावरचं गाव, पलीकडं सांगली जिल्ह्यातील म्हणलं तर शेवटचं गाव टोकाचं गाव, पलीकडे सोलापूर जिल्ह्याची बाउंड्रीला गाव. या गावातील प्रसिद्ध नामांकित परिसरातील आराध्य दैवत असलेल्या म्हसोबा देवाच्या यात्रेनिमित्त तर या गावातील आज आपण यात्रा कमिटीशी संवाद साधणार आहोत. तर यात्रेबद्दल आपण काय सांगाल? किती दिवसाची यात्रा आहे आपली? काय आता उद्या दिनांक 9 मार्च 2026 उद्याचा बोनेचा गोडवा नैवेद्याचा दिवस आहे. उद्या गोडवा नैवेद्य असतो. त्यानंतर परवा 10 मार्चला मंगळवारी आपले म्हणजे जिथं मांसाहारी असते, कारण देवाला भरपूर बोकड पडतात, कारण मांसाहारी नैवेद्य असतो त्या दिवशी. आणि त्यानंतर 11 मार्चला संध्याकाळी जंगी कुस्त्याचं मैदान आहे. आणि आज उद्या संध्याकाळी संध्याकाळी ऑर्केस्ट्रा असतो 9 वाजता. कोणता ऑर्केस्ट्रा उद्या संध्याकाळी? ऑर्केस्ट्रा सप्तसूर हा कार्यक्रम आयोजन केलंय आणि चांगला कार्यक्रम आहे. कार्यक्रम बघण्यासारखा आहे. उद्या संध्याकाळी 9 वाजता आहे. आणि परवा दिवशी म्हणजे 10 तारखेला संध्याकाळी लता लंका पाचेगावकर यांचा लोकनाट्य तमाशा कार्यक्रम उद्या म्हणजे परवा संध्याकाळी. यात्रेसाठी कोणत्या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती आहे? मान्यवर येणार आहे. त्यातील जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि ह्या गावचे पहिले पाहुणे असणारे नातेवाईक मंडळी भरपूर घराघरी बोकड असते. म्हणजे एकही उमरा शिल्लक असं म्हणजे कुठला नसतो की बाबा इथं बोकड नाही असं. घरागणीच बोकड असण्याचं मुख्य कारण काय? म्हणजे या देवाचं काय असं वैशिष्ट्य काय? वैशिष्ट्याचं कारण आहे की नवसाला पावणारा देव आहे. पै पाहुण्यांना तर नवसाला पावणाराच देव आहे. पै पाहुण्याने एखाद्या मंदिरात नेऊन नवस केलं तर ते 100% पूर्ण होणार अशी देव. म्हणजे मध्ये तुम्ही पाहिलं असेल की जतच्या आमदारांनी विधान भवनात एक वक्तव्य व्यक्त केले की जतला देवभूमी घोषित करा. हो, देवभूमीत म्हसोबा मंदिर देवनगावचं आराध्य दैवत असणारं देवभूमीमध्ये आमदार साहेबांनी समाविष्ट केलं. त्याबद्दल आमदार साहेबांचा आभार आहे. बाहेर परगावच्या लोकांनी आपल्या यात्रेसाठी यायचा मुख्य दिवस कोणता? परगावच्या लोकांनी यायचा मुख्य दिवस कोणता? हा मुख्य दिवस 10 तारखेला आमचा. 10 तारखेला बोकड वगैरे असतो आणि 11 तारखेचा बी मुख्य दिवस असतो. कारण सकाळी आमची 6 वाजता मंदिरातून पालखी निघत्या, जंगी पालखी असते आणि त्या पालखीचा मुख्य दिवस असतो. पालखी 11 वाजेपर्यंत पालखीचं मुख्य पेठेतनं पालखी जाते. त्यानंतर दुपारनंतर कुस्त्यांचा कार्यक्रम असतो. पहिलं कुस्तीचं पारितोषिक कितीचं आपलं काय? आपलं पहिलं कुस्तीचं पारितोषिक 51,000. पहिली कुस्ती कोणत्या कुस्तीपटूंच्या? पहिले कुस्ती आहेत बघा, नाव पैलवान आहेत. आता ते एकले कुरुडवाडीचे एक पैलवान आहे आणि रशियन एक पैलवान आहे. असे 2 पैलवानांची पहिली कुस्ती. विदेशी पैलवान? हो. जंगी आंतरराष्ट्रीय पैलवान येते. आंतरराष्ट्रीय कुस्तीचं मैदान आहे, भरपूर मोठं आहे. वेळ मिळाला तर आमदार साहेब येणार आहेत. आमदार गोपीचंद बरोबर साहेब येणार आहेत. इथले जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य येणार आहेत. आपण या यात्रेबद्दल ग्रामस्थांना काय? ग्रामस्थांना एकच, हा मंदिर
एकदम जागृत मंदिर आहे, जागृत देवस्थान आहे. या यात्रेमध्ये जे कार्यक्रम आहेत आयोजन केलेलं आहे यात्रा कमिटी, ते कार्यक्रम गुन्हेगार बघितलं पाहिजे. यात्रेत दंगामस्ती नाही केली पाहिजे. त्याला एका वर्षामध्ये असं म्हणजे ह्या देवाचं वैशिष्ट्य आहे. जर या यात्रेमध्ये जर कोणी दंगा, कोणी मस्ती, कार्यक्रमाला गालबोट, या यात्रेत देवाच्या यात्रेला देवाचं लग्न आहे, त्या लग्नात जर कोणी व्यक्ती आणला तर त्याला पुढल्या वर्षी तो नसणार आहे. म्हणजे इतकं कडक देवस्थान आहे, त्याची सर्वांनी नोंद घ्यायला पाहिजे. यात्रेसाठी आपण सुरक्षा व्यवस्था काय कशा प्रकारे द्यायची? आपण सुरक्षा व्यवस्था केली, पोलीस स्टेशनला पत्र दिले. पोलीस स्टेशन मंदिर प्रवर्गात असल्यामुळे मंदिरात ऑलरेडी बंदोबस्त आपल्याला भेटतोय, तरी आपण बंदोबस्त मागवलाय. नंतर लाईटची व्यवस्था महावितरणला पत्र दिलंय. आरोग्य सेवा अँब्युलन्स वगैरे ठेवले, इथं उपकेंद्र आहे, त्यामुळे आरोग्याची सेवा आहे. जर अचानक कोणाला काय प्रॉब्लेम आला तरी ती त्याचा सॉल्व्ह केला जातो. उद्या गोडवा नैवेद्य यात्रेचा मुख्य दिवस पहिला दिवस होता. पहिला दिवस. यापर्यंत आपली आतापर्यंत तयारी कशा प्रकारे सुरू आहे? नाही, तयारी चांगल्या पद्धतीने आहे. इथं काय अडचण नाही. इथं कारण वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या आलेलं देवस्थान आहे, पिढ्यानपिढ्या आलेली यात्रा आहे, त्यामुळे लोकांना ये जा लाखो भाविक येते, लाखो भाविक. आपल्या नाथ मस्तकात असा कोणता एखादा गुण सांगायला जी सत्यात आला एखाद्या नवस बोललेलं वगैरे? अशा अनेक अनेक हजारो हजारोपैकी आम्हाला एक तर सांगायला. आता काय ते सांगण्यासारखं नाही, हजारो उदाहरण आहे, हजारो. कारण ह्या मंदिरात ज्यांनी म्हणजे काय मस्ती यात्रेची व्यक्ती वाढणार, त्याची अक्षरशः कुटुंब सुद्धा शिल्लक राहिलं नाही. कुटुंबात बघावशा माणूस राहिला नाही, अशी परिस्थिती आहे. आणि ज्याने नवस आहे, जो देवाशी प्रामाणिक आहे, त्याचं भरभराट आहे की ती गरीबातला आज करोडपती माणूस आहे, अशी परिस्थिती आहे. आणि ही गावात तुम्ही कुठल्याही एखाद्या कोपऱ्यात जाऊन विचारलं, एखाद्या माणसाने मसोबाची काय घेते, तर तुम्हाला ती लगेच पडलीच माणूस सांग. म्हणजे एवढं नामांकित हो, आपला. एकंदरीतरित्या पाहता यात्रा कमिटीने ग्रामस्थांनी आपल्याला दिलेल्या माहितीनुसार असं आहे की नवसाला पावणारा व हाकेला धावणारा हो हा मसोबा देव. या देवाची यात्रा उद्या सोमवार गोडवा नैवेद्य, मंगळवारी मांसाहारी व बुधवारी यात्रेचा समारोप, शेवटचा दिवस. अशा प्रकारे या यात्रेचा प्रामुख्याने दिवस आहे. नमस्कार. त्याचबरोबर आपल्यासोबत आणखी काही देवस्थानचे पुजारी ज्यांनी अखंड देवाची सेवा ज्योत तैनात ठेवलेली असे पुजारी आपल्यासोबत जोडलेले आहेत. तर मामा काय सांगाल यात्रेबद्दल, देवाबद्दल काय देवाची भीती आहे? देवाचा असणारा देव हा नवसाला पावणारा देव आहे. त्यासाठी जे नवस करेल त्यांची पूर्तता पूर्ण होती. त्यामुळं बरेच भाविक लोक त्या ठिकाणी येतात आणि त्यांची मनोकामना पूर्ण होती. ह्या देवाच्या असणारे प्रत्येक आहे. तुम्ही इथे किती काळापासून इथं तैनात आहे? सेवा किती मी पुजारी म्हणून तैनात माझ्या 90 वर्ष मला चालू आहे. मी 10व्या वर्षापासून येत आहे. किती वर्ष झाली? एकंदरीतरित्या पाहता मामाचं वय आता खरोखर 90 वय आहे. आताची तरुण पिढी 60 वयातच फेल व्हायला लागली आहे. 90 वय असताना देखील मामा देवाची सेवा करतात. यातून आपल्याला खरोखर एक स्पष्ट होतंय की खरोखर देव हा हाकेला पावणारा व नवसाला धावणारा देव आहे. त्याचबरोबर आणखी काही ग्रामस्थ आहेत, तुम्ही काय सांगाल देवाबद्दल? देव आपला एक खात्रीला एक नंबर. तरी काय लोक मानत नाही ती, पण त्याला मानायला लागतं. म्हणजे तुम्ही लोक मानते. तुम्हाला असा काय अनुभव आला? आमची 70 वय अनुभव असं नाही का, तुमच्यासाठी पोरा तर मारत नाही. एखादा किस्सा सांगाल काय आम्हाला देवाचा अनुभव आलेला? सगळ्यात सगळं आमचा मला आलाय. तुमचं सिक्रेट आहे? हा आमचा मला आलाय. त्याचबरोबर आणखी काही ग्रामस्थ आहेत, तर तुम्ही काय सांगाल देवाबद्दल? या देवाचं एक जागृत देवस्थान आहे श्री मसोबा बेलगावचे. हे अत्यंत जागृत देवस्थान आहे आणि या देवाची यात्रा 3 दिवस भरते. 3 दिवस इतकं या गावातलं लोक यात्रेत येणारे पाहुणे सगळे आनंद गोविंदाने सगळी यात्रेचा आनंद घेते. त्यामुळे आम्हाला देवाचं आनंद आहे त्या उद्यापासून आमचं चालू. 3 दिवसाला तुमचा हो, 3 दिवसाची दिवाळी. 3 दिवसाची आमची दिवाळी आणि इतकं देवस्थान आमचं जागृत असल्यामुळे आम्हाला देवाविषयी आम्हाला आदर आहे. एकंदरीतरित्या पाहता मामाने सांगितल्याप्रमाणे काही तरुण पिढी देवस्थानाला मानत नाही. त्याचबरोबर इथं आपल्याला बेनूरगावचे काही जागरूक सुजाण तरुणी आपल्यासोबत जोडलेले. तर तुम्ही काय सांगाल देवाबद्दल? नमस्कार, मी सुनील शिंदेकर. हे बेवणूरगाव जत तालुक्यामधील एक जागृत देवस्थान आहे आणि हे शक्यतो जास्त करून हा नवसाला पावणारा मसोबा म्हणून या परिसरामध्ये प्रसिद्ध आहे. जवळजवळ वर्षभर लोक या देवाच्या यात्रेसाठी वाट बघतात. ते आर्मीत असू दे, कुठेतरी दुकानदारीला असू दे, सर्व्हिसला असू दे, तर ते वर्षाच्या सुट्ट्या पेंडिंग ठेवून यात्रेसाठी, सुट्ट्या राखीव ठेवून यात्रेसाठी येतात आणि
जास्तीत जास्त पाहुण्यांना नवसाला पावणारा हा मसोबा म्हणून प्रसिद्ध आहे. त्याच्यासाठी मी एक उदाहरण सांगेन की काही दिवसापूर्वी काही वर्षापूर्वी माझ्या मामाने एक नवस केलेलं इथं, तर त्यांना सुद्धा त्या नवसाला पावला होता आणि पावल्यानंतर त्यांनी इथं आता मंदिरात तुम्हाला दिसतं की त्यांनी 1.5 किलोची चांदीची छत्री घातली होती. तर हे एक उदाहरण आहे माझ्याकडून. अशी तुम्हाला हजारो लाखो उदाहरण भेटतील, प्रत्येकाच्या घरात भेटतील. तर खरोखरच हा नवसाला पावणारा मसोबा आहे आणि मी सर्वांना विनंती करेन की इथून पुढे उद्यापासून जो 3 दिवसाचा आमचा महोत्सव चालू होतो यात्रेचा, तर मसोबाचरणी नतमस्तक होण्यासाठी आपण सर्वांनी यावं. धन्यवाद. आपण काय करताय? मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे पुण्यामध्ये. पुण्याला तर असता. मी वर्षाची सुट्टी घेतली करून मसोबा यात्रेनिमित्त गावी आलेलो आहे. मसोबा यात्रेनिमित्त वर्षाची सुट्टी तुम्ही जी पेंडिंग करताय, असं काय आहे की म्हणजे तुम्ही सुट्टी पेंडिंग करून येताय? असं काय असं सांगण्याचं बरोबर काय आहे, कारण आम्ही वर्षभर त्याची आतुरतेने वाटच बघत असतो की मसोबाची यात्रा आमची कधी येणार आहे. आणि त्याच्या आधी आमचं होळीपासून त्याचं नियोजन चालू होतं. जसं की वहीपूजन आमचं होळीला होतं इथं मसोबा यात्रेचं, तर तेव्हापासून आम्ही आतुरतेने त्याची पूर्ण तयारी आहे. जे यात्रा कमिटी असेल, गावातील प्रत्येक सुजाण नागरिक असेल, प्रत्येक जण फक्त यात्रा कमिटी याचं नियोजन न करता प्रत्येक नागरिकांमध्ये सहभागी होऊन मसोबा याची जी यात्रा आहे ती पूर्ण कशी व्यवस्थितरित्या पार पडेल याची तयारीमध्ये तो गुरफटलेला असतो. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या LV न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. पाहत रहा फक्त LV न्यूज. मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे.